4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या राऊंडचा तिसरा सामना गावदेवी कुंभिवली आणि त्या समवेत देवनावा टीम खेळतीये. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्राचा संध्याकाळच्या सत्राचा खेळ चालू झालाय. सकाळच्या सत्रामध्ये शेकिन चिंचवले, दिगंबर आणि कल्पेश यांची टीम क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश घेतलाय. टफ फाईट मॅच पाहायला मिळाली. सुलेमान हाल टीमने टफ फाईट मध्ये 24 धावा डिफेंड करत असताना लास्ट बॉल पर्यंत मॅच आणली होती. असं वाटलं होतं एका वेळेला की हाल टीम मॅच जिंकेल, मात्र संकेत डगआउट मधून सेट होऊन आला होता. पहिल्या चेंडूची षटकार, मग चौकार खेचून आपल्या टीमला विजय करून दिला, क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करून दिलाय. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला यानंतरची मॅच वावलळ टीम सुद्धा बघायला मिळणार आहे. कर्जत परिसरातील जय हनुमान कुंभिवली ओके आणि गावदेवी 11 देवनावा टीम. टॉस जिंकून देवनावा टीमने फिल्डिंग घेतले. कुंभिवली टीमचे ओपनर्स राहुल आणि चंद्रकांत स्ट्राइक एंड वरती आहे. स्ट्राइक एंड वरती चंद्रकांत लेफ्टी बॅट्समन, लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन वापरला जातोय. लेफ्टी बॅट्समन या मैदानावरती घातक आहेत. हवेचा वेग त्यांच्या बाजूने, फक्त बॅट वरती बॉल चांगला घ्यायचा आहे, चांगल्या रीतीने टाइम करायचा आहे. चेंडू ट्रॅव्हल होणार यात शंका नाहीये. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन मैदानात उतरवलंय जे हनुमान कुंभिवली टीम कडून. नयन पहिला बॉल घेऊन सज्ज झालाय. P1 षटक घेऊन ओव्हर पिच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. वाईट बॉल, वाईटने सुरुवात केली आहे ती नयनने. पहिली धाव स्कोर काढून लागली जाईल वाईटच्या स्वरूपात. तुम्ही बघताय भावी आमदार चषक 2024 माननीय श्री नितीनजी नंदकुमार सावंत यांच्या नावाने खेळवली जाणारी ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा 4 दिवसांची शृंखलाच्या तिसरा दिवस चालू आहे. यांचा लोअर फुल टॉस बॅटच्या टो एंडला लागलाय. चेंडू फील्ड झाला. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेग पाहायला मिळाला असता, कदाचित रनआउट झाला असता. मात्र बॅटने आलेली ही पहिली धाव संघासाठी दुसरी रन चंद्रकांतच्या बॅटमधून आली. संत सुरुवात पाहायला मिळाली. पहिला 2 बॉल टाकून झाले, त्याच्यामध्ये एक वाईड आणि एक बॅट मिळालेली. 2 धावा स्कोर काढून लागल्यात कुंभिवली टीम. या बॉलवर सुद्धा सिंगल आली आहे. जो काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक आहे ना अंपायर, त्याने हँडग्लोव्स घालून फिल्डिंग करतोय. त्या फिल्डरला डगआउट मधून कुंभिवली टीमच्या ओके लागलाय. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन मुळे वारंवार फिल्डिंग चेंजेस पाहायला मिळतात. एक काव कॉर्नर, एक लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. नयन चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी नयनचा बॉल बॅटच्या टॉप एज वरती लागलाय आणि पहिली विकेट मिळते नयनला. ओव्हर टू डीजे सॅमी. ठरू शकला असता लेफ्टी बॅट्समन तो अडथळा दूर केलाय ते नयन या गोलंदाजाने. नवीन बॅट्समन मैदानात चाललाय नंबर 47-22 च्या जर्सी मध्ये धनंजय. आजकाल हा ट्रेंड आलाय 4 नंबरची जर्सी क्रमांक टाकण्याचा. याआधी आपण सिंगल डिजिट किंवा डबल डिजिट मध्ये बघत होतो. 3 डिजिट मध्ये आपण क्रिस गेलला बघितलं होता. 777 जर्सी, 333 जर्सी मध्ये. आता स्वतःच्या गाडीचा नंबर टाकण्याचा ट्रेंड आलाय. धनंजय वनडाऊनच्या भूमिकेमध्ये मैदानात जाताना दिसतोय. पहिल्या 3 बॉल वरती 3 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. 1 विकेट सुद्धा मिळवले. ही विकेट त्याला पाहिजे होती. लेफ्टी बॅट्समनचा अडथळा दूर केला. राईट टर्म राऊंड विकेट नयन सज्ज आहे. या वेळेला लेटकट खेळण्याचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू जातोय. शांत क्रिकेट मैदानात पाहायला मिळते. आतापर्यंत मैदान तापलं होतं कारण की प्रत्येक सामना 1 बॉल 1 पर्यंत येत होता.
हा चेंडू आलाय निर्धाव. यांचा हा बॉल पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर. बॅटने धावून काढलेली एक धाव. थ्रो ऑफर करत नाहीये. नयनला माहिती एक धाव गेली आहे तर थ्रो केला तर एका दुसरी एक्स्ट्रा धाव जाऊ शकते. स्ट्राईक चेंज होण्यानंतर काहीही घडू शकतं. शांत क्रिकेट नयनच्या मध्येतून पाहायला मिळतंय. स्वतःवरती संयम ठेवणं क्रिकेटमध्ये तेवढंच गरजेचं असतं. जर संयम ठेवला असता तर राठोडे टीमने हा टीमच्या हरवला असता. जग्गा ओंकारने 2 बॉल मध्ये थोडासा स्वतःवरती विश्वास दाखवून संयमने खेळला असता. 2 बॉल मध्ये 2 धावा झाल्या असत्या मात्र तो हुकला. त्यानंतर शकील चिंचवली पुढे गेली हा टीमला हरवून. पुन्हा एकदा चांगला फटका. बॅटच्या थोडा वरती लागला. टाइम झालेला नाहीये. 30 सर्कल मध्ये चेंडू फील्ड झाला. फेकी झाले. तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण. ओव्हर क्रमांक 1 संपली. एक ओव्हर मध्ये स्कोर काढून धावा लागल्या त्या 5 रन्स. एक फलंदाज बाद झालाय. 5 धावा खर्च केल्या. चांगली बॉलिंग. पॉवर प्ले मध्ये फक्त 5 धावा खर्च करणं म्हणजे जी जबाबदारी दिली होती कॅप्टनने ती पार पाडली आहे गोलंदाजाने. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या मैदानाचा विचार करता तुमच्या स्कोर कार्ड वरती 4 ओव्हर मध्ये 50 धावा लावणं गरजेचं आहे. कारण की 50 पेक्षा कमी धावा खूप इझिली चेस होतात. तीन ओव्हरचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हर मध्ये 40 ते 45 धावांपर्यंत पोहोचावं लागेल. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नवीन गोलंदाज ऋतिक. ज्या ऋतिकने चांगला झेल घेतला होता तो ऋतिक आता बॉलिंग साठी सज्ज झालाय. ओव्हर नंबर 2 ऋतिक वरती जबाबदारी दिली. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी वेगळा रणनीतीने खेळतो देवनावा टीम आणि सफल सुद्धा झाले पहिल्या ओव्हर मध्ये. शॉर्ट रन अप राईट आर्म राऊंड विकेट. शॉर्ट बॉल पुल करायचा होता. मिस केलाय बॉल. 1 बाउन्स ची वॉर्निंग मिळाली. ती ऋतिक गोलंदाजाला पहिला बॉल चांगला हाताळला होता. वेगाने बीट केला. आतापर्यंत जसं पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी ताकदवर ठरते. चांगला डिसिजन फिल्डिंग करण्याचा देवनावा टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. कुंबिली टीम आक्रमण करावं लागेल. पुन्हा एकदा टाइम करता आला नाहीये चेंडू. रेस्ट्रिक्शन बॉल पर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत एकदा धावून पूर्ण. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे चालले. आतापर्यंत फक्त सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड चाललंय. हे काही डबल पाहायला सुद्धा मिळाले नाहीये. मात्र धनंजय ज्याच्यावरती विश्वास आहे या टीमला 1 डाऊनच्या भूमिकेत गेलाय. मोठे फटके कन्वर्ट करणार का की त्याला सुद्धा रोखणार हा ऋतिक हा गोलंदाज. वेगळ्या रणनीतीने राईट आर्म राऊंडने गोलंदाजी करतात सगळे गोलंदाज. ह्या वेळेला खूप जास्त बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग हा चेंडूचा पडल्यानंतर जास्त बाहेर निघाला. अंपायर जितूजी दिसले आमच्याकडे इशारा करतात चेंडू वाईड आहे. सातत्याने तिसऱ्या दिवसामध्ये अंपायरची भूमिका राखत त्या उन्हात पार पाडणं सोपी गोष्ट नाहीये. त्याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. त्यासाठी क्रिकेटची आवड असावी लागते. यावेळेला शॉर्ट बॉल पुल केला. तिथे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचणार का नयन का थांबला हा प्रश्न आता प्रेक्षकांना सुद्धा पडलाय. कदाचित कॅच झाली असती. आणि लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. कीपर कडनं बॉल सुटला होता. दुसरी रन अटेम्प्ट करायला पाहिजे होती खेळाडूंनी. पहिल्या 3 बॉल वरती 1 वाईड आणि 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे 3 रन्स या ओव्हर मध्ये सुद्धा आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या 5-8 धावा. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळणार का की कन्वर्ट करणार धनंजय आणि हा राहुल. लोवर फुल टॉस गतीमध्ये बीट केला. रनआउटची संधी आहे आणि आता मात्र अवसान गाळल्यासारखी रन घेतली राहुलने. दुसरा फलंदाज तंबूत परतलाय तो कुंभिवली टीमचा. राहुल रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. तिथे मोठे फटके येत नव्हते. दर्पण झाला होता मनावरती. प्रेशर बिल्ड झाला होता आणि प्रेशरच्या करता स्वतःची विकेट आता गमावले रनआउटच्या स्वरूपात. राहुल ओपनिंगला गेलेली राहुल आणि चंद्रकांत जोडी तंबूत परतले. बॅट्समनचं नाव काय नवीन गेलेला ग्रीन जर्सी मध्ये दत्ता. दत्ता नवीन फलंदाज मैदानात चाललाय. आतापर्यंत शिवम वेगळ्या रणनीतीने बॉलिंग टाकतात. शॉर्ट रनअपने बॉलिंग टाकतात. राईट आर्म राऊंडने बॉलिंग टाकतात. कॅप्टनचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी टीम मीटिंग घेतली असेल ज्या प्रकारे त्यांचा निर्णय ठरलाय की
राऊंडने बॉलिंग करणं या पिच वरती गरजेचं आहे, कारण की आतापर्यंत या आधीच्या मॅचेस मध्ये अँगल क्रिएट करून गोलंदाजी नव्हते करत कोणते गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा अँगलने बॉल बाहेर काढलाय, वेगाने बीट केलाय फलंदाजाला, ज्याचं नाव आहे धनंजय. वन डाऊन आल्या धनंजय पाहिजे तशी कामगिरी करत नाही. आपल्या टीमला थोडासा अडचणीत आहे संघ, कारण की आतापर्यंत स्कोर कडे जावा लागतं फक्त 8. फलंदाज बाद झाले 2. लास्ट बॉल सेकंड ओव्हरचा यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर कव्हरच्या दिशेने, चांगला फील्ड केलाय. दुसरीचा प्रयत्न झाला तर रनआउट झाला असता. थोडासा प्रेझेन्स ऑफ माइंड, बॉल स्टंप्सच्या मागे होता, बॉलरने स्टंप्सच्या मागे राहून उभं राहून कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला असता तर रनआउट झाला असता. या बॉल वरती सुद्धा कौतुक करावं लागेल. 2 ओव्हर मध्ये फक्त 9 धावा खर्च करत 2 फलंदाज बाद केलेत. नयन आणि ऋतिक या गोलंदाजांचा. चला टीम मीटिंग घेऊ नका. 4 बॉलर फक्त 4 ओव्हर मध्ये आपल्याला आपण ठरवूनच असतो का कोणाला द्यायचे. जर प्लॅन बी सुद्धा आपला रेडीच असतो का एखाद्याने जास्त मार खाल्ला तर बॉल आपण चेंज करू ओव्हर. टीम मीटिंग घेऊ नका. ऊन लागतं, कारण की या उन्हामध्ये खेळणं सोपी गोष्ट नाहीये. अशा वेळेला तुम्हालाच त्रास जास्त होणार आहे. जेवढा लवकर तुम्ही इनिंग समाप्त कराल तुम्हाला रेस्टला थोडा वेळ मिळेल. नवीन गोलंदाज रोशन. ज्या प्रकारे देवनावा टीमचं नाव रोशन केले पहिल्या 2 गोलंदाजांनी, तशा प्रकारची कामगिरी रोशन स्वतः करणार का याच्याकडे लक्ष लागले आता देवनावा टीमच्या खेळाडूंचा. 12व्या खेळाडू सुद्धा कॉन्सन्ट्रेशन मॅच कडे बघतोय. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 9 धावा फक्त खर्च केल्यात, 2 फलंदाज बाद केलेत. या वेळेला मोठा फटका टॉप एज बॅटची, सरळ डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आला, फील्ड करेल तोपर्यंत एकच धाव धावून पूर्ण केली आहे. धनंजयच्या बॅट वरती बॉल स्पर्श होत आहेत मात्र ते ट्रॅव्हल करत नाहीये. चेंडूला हवाई सफर द्यावी लागेल, कारण की फक्त 10 रन स्कोर काढवत आल्या. उर्वरित 11 बॉल मध्ये 20 ते 25 धावा बनवाव्या लागतील. त्याच्या विपरीत चांगली गोलंदाजी चालू आहे. ओव्हर द विकेट ने रोशन गोलंदाजी करतो. शॉर्ट रन अप सगळ्या गोलंदाजांना पाहायला मिळतंय. स्ट्राइक एंड वरती दत्ता पहिलाच बॉल खेळत असताना मिस करतोय. अशाच प्रकारची बॅटिंग पहिल्या 2 बॅट्समॅन सुद्धा केली होती. सिंगल डबल आणि बीट होत होते. एका दुसऱ्या बॅट्समॅनला जबाबदारी घ्यावी लागेल. पिच हिटरला पाठवायची गरज आहे, कारण की पिच हिटर या मैदानावरती चांगले ठरतात. आतापर्यंत सगळ्या टीमला युजफुल ठरलेत. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप शॉट टाकण्याचा प्रयत्न तुझे दिसले आमच्याकडे इशारा करतात मेन अंपायरच्या भूमिकेत. हा बॉल वाईड आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये पण तिसरा बॉल वाईड, या ओव्हर मध्ये तिसरा बॉल वाईड. वेगळी रणनीती परफेक्ट एक्झिक्युशन करतात, मॅजिक बॉलिंग करतात. केलोली टीमने वेगळा रेकॉर्ड केला. खालापूर पंचकृषी मध्ये, खालापूर तालुक्यामध्ये 106 धावांचा रेकॉर्ड 4 ओव्हर मध्ये त्यांनी केलाय. अजून एक विकेट जाते दत्ताच्या स्वरूपात. तिसरा फलंदाज तंबूत परतवलाय. ते बॉलिंग करत असणाऱ्या देवनावा टीमने प्रत्येक गोलंदाज आपल्या टीमसाठी विकेट घेऊन देतोय, कमीत कमी धावांमध्ये रोखतोय. आणि आता जशा प्रकारे मी उल्लेख केला की हार्ड हिटर पिच हिटर पाठवायला पाहिजे, एक तगडा बॅट्समॅन मैदानात पाठवलाय बंटी. सेम पेट टीमच्या बंटी जोशी सारखी त्याची पर्सनॅलिटी आहे. तशीच बॅटिंग करणार का तो, कारण की त्याच्या टीमला गरज आहे अशा बॅटिंगची. पहिल्या दिवशी मानकुलीचं जे मैदान आहे त्याच मैदानावरती मानकुली टीमला 106 धावाचा उच्चांक गाठला होता. केलोली टीम 106. शेवटच्या ओव्हर मध्ये कमीत कमी 40 ते 45 धावा खर्च केल्या होत्या. नो बॉल वरती पण सिक्सर डोकलं होतं त्यांच्या प्रणितने. एक मॅच जिंकला असता तर प्रणित कदाचित त्या रेस मध्ये असता सर्व ट्रॉफीजच्या. मात्र हार्ड लक, छोट्या छोट्या गोष्टी होत असतात. 51 त्यांना डिफेंड करता आल्या नव्हत्या. बॉलिंगची कमतरता त्यांच्याकडे 57 डिफेंड करता आल्या नव्हत्या. 2 ओव्हर मध्ये 32 हव्या होत्या त्या बनवल्या नावंडे टीमने. काल सुद्धा 1 बॉल मध्ये 6 बनवून फायनल मध्ये पोहोचल्या नावंडे टीम. बंटी बॅटिंग साठी सज्ज झालाय. बंटीचा पहिलाच बॉल बॅट वरती घेतलाय का नाही, बॉल ट्रॅव्हल झालेला नाही. अजून एक फलंदाज होता बाद. बंटी सारखा मोठा आदरा लागतोय. फलंदाज क्रमांक 4 तंबूत परतलाय. ही मॅच शांत स्थितीमध्ये पाहायला मिळते. धनंजय नॉन स्ट्राइक एंडला वाट बघतोय.
सूरज जो आपल्याला नाव सांगण्यासाठी आला होता तो आधीच म्हटला होता मी 12th मध्ये नाहीये प्लेइंग 11 मध्ये आणि त्याला वाटलं नव्हतं एवढं लवकर बॅटिंग त्याच्यावरती येईल आणि आता मिळाले तर ते संधीचा सोनं करावं लागेल. थोडासा ज्या प्रकारे तो कॉन्फिडन्सने आतमध्ये गेलाय लो कॉन्फिडन्स मध्ये दिसतोय थोडंसं चालाकीपणा दाखवावं लागेल मैदानामध्ये. अजूनही काही घडलेलं नाही. अजून 2-3 षटकार तुम्ही मारले 30-40 पर्यंत पोहोचलात तर मॅच बनू शकते. क्रिकेटच्या गेम मध्ये एक ओव्हर सुद्धा काफी असते मॅच बदलण्यासाठी. कोरकाळी धावा लागल्यात त्या 4 बाद 11. एक ओव्हर मध्ये तुम्ही 20-25 धावा मारल्या पुन्हा मॅच मध्ये याल. मंटी बॉल परफेक्ट टाइम करता आला नव्हता नाहीतर बॉल ट्रॅव्हल झाला असता सीमारेषेच्या पार. मात्र तो तंबूत परतलाय माघारी. 4 फलंदाज बाद 11 धावांवरती. ज्या प्रकारची कामगिरी ऋतिकने केली ज्या प्रकारची कामगिरी नयन त्याच पावलावरती पाऊल टाकतोय रोशन. फक्त 2 धावा दिल्या. एक फलंदाज 2 फलंदाज बाद केले लगातार ऑन हॅट्रिक. फुलटॉस बॉल पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळ होता. काय थ्रो होता परफेक्ट यांचा. आज आपण बघतोय की खेळाडू परफेक्ट थ्रो करतात. शिवम पण यष्टीरक्षक जे आहेत ना ते परफेक्ट कलेक्ट करत नाहीत. शेनावाजची जी एक रन प्रत्येक रन इम्पॉर्टंट असते. मागच्या मॅच मध्ये जर घेतली असती रनआउट केला असता प्रेशर आलं असतं नवीन बॅट्समॅन आला असता मैदानामध्ये. मात्र या ओव्हरचा लास्ट बॉल आहे. शॉर्ट बॉल फुल करता आला नाहीये. परफेक्ट गतीमध्ये बीट केला होता. एक धाव धावून पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न 12वा खेळाडू मला सांगतो बारक्या थोडासा हाईट कमी पडला बॉल बाउन्स झाल्यानंतर. ओमकार उर्फ बारक्या चला चौथी ओव्हर स्लॉग ओव्हर लगेच देवनावा टीम बॉलर सिलेक्ट करा. संदीप बॉलरचं नाव आहे संदीप. चौथी ओव्हर घेऊन सज्ज झालाय. या ओव्हर मध्ये 2 ते 3 मोठे फटके मारावे लागतील कारण की फक्त स्कोर पुन्हा एकदा चक्रीवादळाचा प्रभाव पाहायला मिळतोय. तो आमच्या दिशेने येत आहे. काल सुद्धा आम्हाला चांगलं दर्शन दिलं होतं त्याने. आज सुद्धा पुन्हा एकदा आक्रमण केले त्याने मैदानावरती. हा ना हवामान खात्याने सकाळपासून स्वच्छ वेदर दाखवलं होतं. हे काय घडतंय हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरतोय. मैदान साफ करून गेले हा वादळ. चला वन डाऊन ला गेला धनंजय आपल्या टीम साठी चांगली कामगिरी करू शकलेला नाहीये. डगआउट मधून वाऱ्याचा प्रभाव बघ असं बोलतात. मात्र चक्रीवादळ आलं होतं त्याने क्लिअरली दाखवलं वाऱ्याचा वेग कोणत्या दिशेने स्टेजच्या दिशेने. वावळवल्याने अंतर्गाव दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करेल टॉस वावळवल्याने खरवाय दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करेल. खरवई टीम या सीझन मध्ये चालू सीझन मध्ये तगड्या फॉर्म मध्ये आहेत. खरवई टीम आता धनंजयच्या बॅट मधून रिव्हर्स स्विंगचा चौकार आलाय. खरवई टीम प्रसाद कदम आणि वावळोली घोडोलीच्या नाईट रचनेमधून नाव रूपास आलेली ती टीम ज्या टीमने रोशन ओढक यांची तो टीम पहिला क्रमांक पटकावला होता. लेट एंट्री त्यांना डायरेक्ट एंट्री दिली होती. आम्ही एक टीम कॅन्सल झाली होती म्हणून घोडोलीच्या मैदानावरती आणि पहिला नंबर मारला होता. पोस्टी सारख्या टीमला फायनल मध्ये पराभूत करून घोडोलीला सेमीफायनल मध्ये पराभूत करून त्यानंतर नाव रूपास आलेली टीम आतापर्यंत चांगल्या फॉर्म मध्ये चांगली कामगिरी करते. वावळोली
कर्जत परिसरातील एक तगडा संघ यांच्या उपक्ष खेळणार आपल्या तालुक्यातील खालापूर तालुक्यातील नवरुपास आलेला खरवई. संदीपचा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न फसलाय. अजून एक बॉल निर्धाव. 4 बॉल मध्ये काय घडले? एक चौकार, 2 चेंडू निर्धाव, 19 धावा स्कोर काढू द्यायला. 3 बॉल. ओके चांगला बॅकअप पाहायला मिळाला. एक धाव धाव पूर्ण केली. 22 स्वरूपात लेग बाय स्वरूपात एक धाव मिळते धनंजयला. 20 धावा स्कोर काढवती लागल्यात. लेफ्टी बॅट्समॅनला काहीतरी करावं लागेल. या 2 बॉलवरती 2 षटकार जर आले तर चांगलं टोटल बनेल. नाही पेक्षा काहीतरी बरं असा प्रयत्न करावा लागेल. 2 बॉल मध्ये जर 2 षटकार आले तर 32 पर्यंत टोटल पोहोचेल. फाईट देण्यासारखं टोटल तुम्ही बनवा. वन साइड मॅचेस कोणालाच आवडत नाहीत. खरवई टीम आणि वावलोळी दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी पुन्हा एकदा विनंती करतो टॉस साठी यायचं. यानंतरची मॅच पहिल्या राऊंडचा 4था सामना वावलोळी यांच्या विरुद्ध खेळणार खरवई. हा बॉल संदीपचा लोअर फुल टॉस. काय बॉलिंग चालू आहे. देवनावा टीम यासाठी आम्ही फिल्डिंग घेतली कारण की आमच्याकडे बॉलिंगची ताकद आहे. या वेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा बॉडीवरती आदळलाय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार का? एकाच धावाचं समाधान मानावं लागतंय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्राच्या खेळानंतर 21 रन स्कोर काढून लागल्यात. 22 धावांचं सोपं आव्हान ठेवलं. 24 बॉल मध्ये 22 रन पाहिजेत त्या देवनावा टीमला. गावदेवी देवनावा टीम फक्त 22 धावा बनवायचे विजयासाठी, सेकंड राऊंड मध्ये जाण्यासाठी. तुम्ही बघताय भावी आमदार चषक 2024 वावलोळी टीमचा कर्णधार इकडे उपस्थित आहे आणि त्यांच्या समोर खरवई टीमचा कर्णधार सुद्धा आला आहे. खरवईच्या युवा सेनेच्या सदस्य प्रसाद कदम आणि भालचंद्र कदम यांना विनंती करतो की स्टेज मध्ये येऊन बसायचे. प्रसादजी कदम आणि भालचंद्रजी कदम स्टेज मध्ये येऊन बसा. वावलोळी टीम सज्ज झाले. टॉस बॉक्स मध्ये यायचे, वरती यायचे प्लीज. टॉस होतोय. एका बाजूला खरवई त्यांच्या विपक्ष खेळतोय वावलोळी. आपण पाहतोय भावी आमदार चषक 2024 चे नेत्रदीपक आयोजन भैरवनाथ केलवली या टीमनं आयोजित केलेली शृंखला अर्थातच आदरणीय नितीन नंदकुमार सावंत यांच्या नावानं उभारलेली शृंखला. या स्पर्धेतील आजचा 3रा दिवस. मी शिवम लुबे पुन्हा एकदा आपल्या समूहामध्ये जोडला जातोय. भावी आमदार चषक 2024 मध्ये आपल्या सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मॅच नंबर 3 आपण पाहताय भावी आमदार चषक मधील 3ऱ्या दिवसातील 3री मॅच. शेखी चिंचवली खऱ्या अर्थानं डिसायडर मॅच मध्ये जाऊन पोहोचला आणि त्याच पद्धतीनं देवनावे टीमनं काय कमालीची गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकली. पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकलात आपण घोडवली गावातील साहिल दादा यांचा आवाज आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा आपल्या समोर जोडला गेलो. 22 धावसंख्येचं लक्ष सेट केलंय. केवळ 21 धावसंख्येपर्यंत रोखलं ते टीम देवनावे टीमला टॉस जिंकून प्रतिस्पर्धी जय हनुमान कुंभिवली टीमला. आता गावदेवी देवनावे टीमला 22 धावा करायच्या येणाऱ्या 24 बॉल मध्ये. नेक्स्ट ऍक्शन मध्ये कर्जत विभागातील बलाढ्य संघ अर्थातच वावलोळी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय खरवई. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी टॉस जिंकलाय खरवई टीमनं आणि त्यानंतर डिसिजन आमच्यापर्यंत लगेच पोहोचवा. चला आयोजकांना विनंती आहे 7 स्कोररच्या भूमिकेमध्ये एक स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज.
22 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. सलामीची जोडी रोहित आणि नयन. 12वा प्रतिनिधी खऱ्या अर्थाने चाणक्य टीम गावदेवी देव नावेचा. नयनना अफलातून गोलंदाजीला सुरुवात करून दिली गावदेवी देव नावे टीमला. केवळ पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यानं धाबा खर्च केल्या 5 आणि 1 विकेट मिळवण्यात त्याला यश आलं. तिथून मागे बोलून पाहिलंच नाही ऋतिकनं आणि त्यानंतर रोशननं देखील चांगली गोलंदाजी आणि प्रत्येक गोलंदाजाने या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली गावदेवी देव नावे टीम कडून. संदीपनं स्लॉकच्या षटकामध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी केली. त्याच कारणास्तव 21 पर्यंत रोखलं. लो स्कोरिंग मॅच तुम्ही पाहताय आणि पाहूया त्या मॅच मध्ये काय होतंय. 22 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. ऑन स्ट्राइक पाहतोय आपण नयन आणि नॉन स्ट्राइक वरती रोहित ही सलामीची जोडी. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती प्रसाद. बॉलिंग ट्रॅक वरती सलामीचं षटक आणि त्यानंतर ऑन स्ट्राइक पाहतोय आपण फलंदाज नयन. नॉन स्ट्राइक वरती रोहित. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. एकीकडे वाचवायच्या त्या अगदी कमी धावा म्हणजे 22 आणि एकीकडे करायच्या त्या केवळ 22 धावा 24 बॉल मध्ये. पहिला बॉल 22 वाचवत असताना पहिलाच बॉल धीम्या गतीनं व्हेरिएशन करत असताना अंपायर कडे पॅचची कडा. स्पोर्ट्समन स्पिरिट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना स्वतःहून फूट उंचावर स्क्रीज सोडत असताना फलंदाज नयन साईल मैदानाच्या बाहेर. त्याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित असणारे युवा सेनेचे आदरणीय प्रसादजी कदम यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. अभि दिसले यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचे. पहिल्याच बॉल मध्ये धोक्याची घंटा डकआउटच्या स्वरूपामध्ये माघारी पाठवलंय बॅट्समन रोहितला. इथे मैदान सोडावं लागतंय. इनाट नंबर 3 च्या भूमिकेमध्ये रोशन 22 धावसंख्येचं टार्गेट सेट जरूर केलंय. पहिल्याच बॉल मध्ये विकेट गेल्यानंतर लो स्कोरिंग मॅच टफ होताना पाहायला मिळेल का यावरती देखील लक्ष. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती टिट फॉर टॅट जसं तसं उत्तर पाहायला मिळेल का. या अगोदर तुम्ही पाहिलं ते ट्रेलर होतं. पिक्चर अजून येणं बाकी असेल का हे गोलंदाजांना दाखवायचं मॅच मध्ये. संपूर्ण भवितव्य या मॅच जय हनुमान भिवली गोलंदाजीनं रोखेल का. 22 पर्यंत टीम गावदेवी देव नावेला. बॉल नंबर 2 हो वेगवान बॉल वेगान आताला बॉल व्हेरिएशन करत असताना गोलंदाजी मार्क वरती वेगानं स्लॉट मध्ये फेकला बॉल. आणखी एक डॉट बॉल होते सांगता. अफलातून गोलंदाजी तुम्ही पाहताय. दोन्ही बॉल निर्धाव मापक असा आव्हान आहे. 22 धावा. बॉल नंबर 3 बॅटची कडा फ्लॅश लिफ्टचा क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी. धावा वाचवत असताना या चुका तुम्हाला महागात ठरू शकतात. आणि इथे मात्र अंतिम क्षणी बॉल अडवला जातोय सीमा लगत. या बॉल वरती रन मिळतील टोटल 2 धाबेचा होतोय श्री गणेशा. तिसऱ्या बॉल मध्ये धाबेचा श्री गणेशा. 3 बॉल मध्ये 2 20 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 21 बॉल शिल्लक केले. बॉल संपले 3. प्रणय प्रणित आपण थर्ड डामाच्या भूमिकेमध्ये जायचंय. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती खऱ्या अर्थाने आक्षेप घेतलाय. त्याच पद्धतीनं आपण पाहतोय थर्ड डामाच्या भूमिकेमध्ये प्रणित जेव्हा मैदानाच्या आतमध्ये दिसतो ना त्यावेळी 18 बॉल 77 धावसंख्येची इनिंग या स्पर्धेमध्ये त्याने साकारली होती. ही इनिंग खऱ्या अर्थाने आठवावी लागते.
आदरणीय रोशनजी मोडक यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती असं नसावं, त्याचबरोबर त्यांच्या समयामध्ये योगेश दादा कांबेरे आपण असाल तर आपण देखील व्यासपीठावरती असं नसावा. आपलं देखील भावी आमदार चषकमध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत. वाईट बॉल येतो मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉलला एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. धाव संख्या 3 या धावसंख्येवर. रोशन दादा मोडक यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती असं नसावं. त्याच दरम्यान योगेश दादा कांबेरे यांना देखील विनंती आहे. स्लॉट मध्ये बॉल हवेमध्ये केलेत फलंदाज. झेलची दाट शक्यता. कॅच ड्रॉप. दाबा कमी वाचवत असताना केलेल्या चुका तुम्हाला महागात ठरू शकतात आणि त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. फिल्डिंग डिपार्टमेंट क्रिकेटच्या पटलावरती चांगल्या रीतीने असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने आपण पाहतोय इथे मात्र धाबा घेतलेल्या बॉल वरती टोटल 2 न धाव संख्या पुढे जाते. 5 धावा धाव फलकावरती. योगेश दादा कांबेरे आणि त्या समूहामध्ये रोशन दादा मोडक यांचं आगमन होते. त्यांचं देखील सहर्ष आणि सहर्ष स्वागत. बॉल नंबर 5 लोअर फुल टॉस. त्यावरती आक्रमण लॉंग ऑफ मध्ये पाठवलाय बॉल. ठोकलाय बॅट्समन. महत्त्वपूर्ण षटकार. यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. मायाची शाल आणि त्यानंतर प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि त्यानंतर एक आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. योगेश दादा कांबेरे त्यानंतर रोशन दादा मोडक यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. अंकुजी मराडे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करण्याची विनंती करतोय. मागील बॉल वरती षटकार आलाय. जाऊया मैदानाच्या दिशेनं. अफलातून फटका लॉंग ऑफ मध्ये षटकार येतो आणि षटकाराला धाव संख्या 11 या धाव संख्येवरती. अंतिम बॉल P1 षटके आणि त्याचा फायदा घेत असताना लॉंग लेग मध्ये बॉल गेला. रनआउटची दाट शक्यता. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागतोय ती टीम गावदेवी देवनावेला. एक रन इथून ऍड होईल आणि आणखी एक फलंदाज जाईल माघारी. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. 22 चा पाठलाग करत असताना धाव फलकावरती 12 येणारे 18 बॉल 10 धाव संख्येची गरज आहे. बॅटिंग मार्क वरती नंबर 4 निशांत उर्फ बंड्या. एका षटकामध्ये धाव संख्या 12. आता 18 बॉल मध्ये 10 धाव संख्येची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच आपण पाहताय. 18 बॉल आता शिल्लक आहे. 10 धाव संख्येची गरज आहे. बॅट्समन ऑन स्ट्राइक आपण पाहू नयनला. नयन आणि निशांत आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्क वरती सज्ज आहेत. 18 बॉल 10 चे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय वावलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये खरवई या दोन संघादरम्यान. दोन्ही टीमच्या जर्सीज खऱ्या अर्थानं सारख्याच आहेत, परंतु एका जर्सीचा खेळ संपेल आणि एका जर्सीला मात्र पुढे सरसावं लागला मॅच मध्ये. 18 बॉल ओव्हर नंबर 2 मध्ये पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती पंचांकडे लावली अपील. फलंदाज इथून जाईल माघारी. बॅटची कडा वेल कॅच आणि इथे मात्र फलंदाज जातोय माघारी. नयन मात्र माघारी जातोय. सलामीची जोडी इथे खऱ्या अर्थानं माघारी पाठवण्यात यश जरूर आले. 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. ऋतिक नवीन बॅट्समन. त्याच दरम्यान या मॅच साठी शुभेच्छा देतात गावदेवी देवनावेसाठी. देवनावेचे ऍडव्होकेट साहेब आदरणीय जयेश ताबडे यांच्या माध्यमातून शुभेच्छा देतात. ते देखील या स्पर्धेचा आनंद घर बसला घेत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं देखील करूयात आपण हार्दिक स्वागत. या बॉल मध्ये धाबा मिळतील.
डॉट बॉलचे होते सांगता. 9 धावसंख्येची गरज आहे. आखूड टप्प्याचा बॉल हॅमर करत असताना हवेमध्ये बॉल डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र पकडली जाईल कॅच. फलंदाज होतो इथे बाद. केवळ 9 धावसंख्येची गरज आहे. इथून कमबॅक होऊ शकतो का याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. टीम जय हनुमान कुंभिवली टीमला क्रिकेटच्या पटलावरती कधी उलटफेर होऊ शकतो त्यासाठी स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणं क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्त्वाचं आहे. 9 धाब्यांचा पल्ला अजूनही गाठायचा आहे धावफलकावरती. प्रतीकसाठी हा बॉल वेगानं रनआउटची दाट शक्यता. डेंजर एंडकडे धावत असताना प्रतीक, परंतु इथे मात्र सर्व काही सुखरूपरित्या आपण होताना पाहतोय. जयेश तावडे ऍडव्होकेट साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. गावदेवी देवनावे टीमला त्यांच्याकडून शुभेच्छा जरूर आल्या, परंतु अजूनही 9 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. प्रतीकसाठी हा बॉल यालकाले पुन्हा एकदा रनआउटची शक्यता आहे आणि इथे मात्र फेकी थोडीशी खराब. दुसरीचा देखील प्रयत्न इथे अंडर आर्म थ्रो चुकी केली आहे फलंदाजानं. हास्यास्पद वातावरण मैदानाच्या आतमध्ये अंडर आर्म थ्रो आणि त्याच पद्धतीने धावा मिळालेल्या बॉलवरती टोटल 2च्या मध्येने धावसंख्या 2 न पुढे जाते. 15 धावा धावफलकावर. 7ची आता गरज आहे या मॅच मध्ये. लो स्कोरिंग मॅच मध्ये अशा चुका भरपूर चुका केल्या मी तर म्हणेल फिल्डिंग करत असताना टीम जय हनुमान कुंभिवली टीम आणि त्याचाच परिणाम ते बॅकफूट वरती या मॅच मध्ये पाहत असताना. अक्रॉस द लाईन वेगवान स्ट्रोक गॅप मध्ये काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. रन मिळालेल्या बॉल वरती फक्त आणि फक्त 1च्या मध्येने धावसंख्या 16 आहे धावसंख्येवर. ओव्हर नंबर 2 मध्ये चांगली गोलंदाजी 16 धावा आहेत. 2 षटकांमध्ये येणाऱ्या 12 बॉल मध्ये 6 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल मध्ये करायच्या 6. पुन्हा एकदा जयजी तावडे यांच्या शुभासे शुभेच्छा आल्या त्या खऱ्या अर्थानं. गावदेवी देवनावे टीमला 12 बॉल मध्ये 6 ची गरज आहे. या ऐकूया पुन्हा एकदा सुंदर गीत डीजे मास्टरकडून. पहिलाच बॉल अतिरिक्त उंचीवरून फेकलाय. वेस्ट साइडचा नो बॉल बीमरच्या साहाय्याने कौशल गोलंदाजी मार्क वरती. 12 बॉल मध्ये आता 5 ची गरज आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट. प्रतीकला खऱ्या अर्थाने सुवर्ण संधी सामना फिनिश करण्यासाठी लवकरात लवकर सामना फिनिश करण्याचा प्रयत्न करताना दिसेल गावदेवी देवनावे. 12 बॉल मध्ये 5 ची गरज आहे. हनुमान कुंभिवली टीमला आपण पाहतोय यंगस्टर उदयास आणण्याचा प्रयत्न. वय आणि उंची खूप छोटी आहे खेळाडूची आणि कर्तृत्व सिद्ध करावं लागेल मैदानाच्या आत. उलटाच बॉल होता ऑन फ्रीट बॉल वरती, परंतु फायदा घेऊ शकला नाहीये प्रतीक. 11 बॉल मध्ये आता 5 या धावसंख्येची गरज आहे. 11 बॉल 5.
मोठा फटक्याचा प्रयत्न करेल का प्रतीक? फुलटॉस बॉल पुनश्च एकदा लॉंग ऑफ मध्ये फुलटॉस बॉल वरती रन मिळते फक्त एक च्या मदतीने धावसंख्या 18 या धावसंख्येवरती 4 धावसंख्येची आता केवळ गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम गावदेवी देवनावे टीमला. लयची क्रिकेट थोडासा चालू आहे, विजयाच्या दिशेने ते जात आहेत. 10 बॉल मध्ये 4. इक्वेशन सोपं आहे. खरवई टीमनं टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली. वावलोली टीमला पुढील मॅच मध्ये फिल्डिंग सजवावी लागेल. 10 बॉल मध्ये 4 धावसंख्येची गरज आहे. फुलटॉस बॉल आणखीन एकदा लॉंग ऑफ मध्ये बॉल जातो. इथे देखील रन मिळते. एक लगातार 3 फुलटॉस बॉल फेकलेत गोलंदाजाने. त्या बॉल वरती देखील मोठा फटका येऊ शकला नाहीये. लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतोय तो गावदेवी देवनावे टीम. हळूहळू एका धावेला जास्त प्राधान्य आहे मॅच मध्ये. 19व्या धावफलकावरती 3 ची अजूनही गरज आहे. वाईड बॉल अंपायर डिसिजन. नेक्स्ट च्या अतिरिक्त बाहेर बॉल आहे. 20व्या धावफलकावरती 2 ची अजूनही गरज आहे. एकतर्फी सामना चुकवण्याचा प्रयत्न गावदेवी देवनावे टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. संत क्रिकेट या मॅच मध्ये आपण पाहिलात आणि त्याच पद्धतीने आता 2 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच वावलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय खरवई टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारले खरवई टीम. 2 ची गरज आहे. बॅटची कडा. यष्टीरक्षक डाऊन द बॉल पकडले जाईल कॅच. अजूनही विजयाची आशा व्यक्त करण्यासाठी एक फलंदाज पाठवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. 2 धावसंख्येची अजूनही गरज आहे. टीम कडून नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ओमकार उर्फ बारक्या. आर्यन मला माहिती सांगत असताना देवनावे टीमच्या बारक्या मैदानाच्या आतमध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. इथे मात्र चुकी केली गोलंदाजाने. नो बॉल घोषित केलाय ऑफिशियलनं. ओव्हर स्टेपचा नो बॉल आहे. एका धावसंख्येची आता गरज आहे. स्कोर आर द लेवल. पाहूया एका धावसंख्येची गरज आहे. मोठ्या फटक्याने सामना फिनिश करेल का ओंकार यावरती देखील लक्ष आहे. यार्कलेन बॅक टू द बॉलर आणि इथे रन मिळवण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र विजयाची धाव ओमकारच्या बॅट मधून. सामना फिनिश केलाय टीम गावदेवी देवनावे टीमने आणि त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय वावलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये खरवई. टॉस जिंकलाय खरवई टीमने आणि स्वीकारले या मॅच मध्ये बॅटिंग. चला फिल्डिंग सजवून घ्या लगेच वावलोली टीम गावदेवी देवनावे टीमचे गोड गोड कौतुक.